सर्वांना सलाम. अहो सलाम. एकदा चर्चमध्ये भक्ती सुरू असताना लाईन गेली आणि लाईन गेल्यामुळं मायक्रोफोन बंद पडले. मग लाईन वापस आली पण मायक्रोफोन बंद. यातून आवाजच येत नव्हता. आम्ही हे बटन दाबायचो, बंद करायचो, चालू करायचो, आवाज येत नसे. हे बटन बंद करायचो, चालू करायचो, बंद करायचो, आवाज येत नसे. मिक्सरचे बटन चालू बंद करायचो, आवाज येत नसे. एम्प्लिफायरचं बटन सुद्धा चालू बंद करून बघितलं, आवाज येत नव्हता. नंतर देवाचा भक्त आला आणि त्याने पाहिलं की या मायक्रोफोनसाठी दुसरा एक छोटा डब्बा आहे ज्याच्यावर याचे कंट्रोल्स आहेत. त्याचे बटन सुद्धा चालू करणं गरजेचं आहे. आणि त्याने जाऊन हळूच ते बटन दाबलं आणि मायक्रोफोनमधून आवाज यायला सुरुवात झाली. ही जी गोष्ट आपण वाचलेली आहे या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला तसंच घडत असलेलं दिसतं. जे प्रेषित आहेत, जे देवाचे शिष्य आहेत, त्यांच्याबद्दल त्यांच्या जीवनात घडलेल्या एका घटनेबद्दलचा वृत्तांत ह्या ठिकाणी आहे. एक लंगडा भिकारी आहे. त्या भिकाऱ्याच्या जीवनामध्ये अचानक एक छोटंसं बटन दाबल्यामुळं कसं जीवन आलेलं आहे, कसं त्याचं जीवन आमूलाग्ररित्या बदलून गेलेलं आहे, याचा हा वृत्तांत आहे. म्हणून आज आपण त्याकडे लक्ष देणार आहोत. या आजच्या संदेशाला मी शीर्षक दिलेलं आहे, ख्रिस्तनिष्ठ शिष्य हे संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला ख्रिस्तनिष्ठ बनविण्यात तत्पर असतात. म्हणजे जे ख्रिस्ताशी एकनिष्ठ असतात असे जे शिष्य आहेत, ते शिष्य त्यांच्या संपर्कात येणाऱ्या इतर व्यक्तींना सुद्धा ख्रिस्ताशी एकनिष्ठ बनण्यामध्ये सहाय्य करतात, मदत करतात. आणि ते सहाय्य करण्याचं कार्य, ते मदत करण्याचं कार्य यामध्ये सातत्य असतं, तत्परते असतात. वारंवार तेच करत असतात. आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण या शास्त्रभागाकडे बघणार आहे. शास्त्रभाग तुमच्यासाठी वाचलेला आहे. याची गोष्ट तुमच्या लक्षामध्ये आलेली आहे. प्रेषितांचे कृत्य याचा 3रा अध्याय आणि वचन 1 ते 10 आपल्यासमोर वाचण्यात आलेलं आहे. एक 5-7 गोष्टी आपण या शिष्यांच्या बद्दल बघूया आणि या लंगड्या भिकाऱ्याबद्दल सुद्धा आज आपण बघूया. तयार आहात सर्वजण? देवाची स्तुती असो. बरं, म्हणा देवाची स्तुती असो. शेजारच्या व्यक्तीला म्हणा देवाची स्तुती असो. बरं, जरा मोठ्याने म्हणा. शेजारच्या व्यक्तीला काही लोकांनी पाहिलं सुद्धा नाही. ठीक आहे, जरा जोराने म्हणूया शेजारच्या व्यक्तीला देवाची स्तुती असो. बर, पेत्र आणि योहान या 2 शिष्यांबद्दल या ठिकाणी वृत्तांत सांगितलेला आहे. पेत्र आणि योहानाबद्दल पहिली गोष्ट आम्ही ही शिकतो ती ही की ते प्रार्थना करणारे होते. आमेन. जे ख्रिस्तनिष्ठ असतात, ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे असतात, ख्रिस्ताद्वारे ज्यांचं तारण झालेलं आहे. आज रितेश फार मुद्देसूद प्रश्न प्रत्येक गीताच्या आधी आपल्याला विचारत होता. आणि एक प्रश्न त्यानं आम्हाला विचारला की ख्रिस्तानं रक्त कशासाठी सांडलं. आणि त्या रक्त सांडण्यामागचा उद्देश त्यानं सांगितला की जेणेकरून तुम्ही आणि मी जे मानव प्राणी आहोत, आमचा उद्धार व्हावा, आमच्या पापांची क्षमा व्हावी. ती पापांची क्षमा पाहून ख्रिस्तासंती एक झालेले जे लोक आहेत त्यांना आपण ख्रिस्तनिष्ठ म्हणतो. आणि ती ख्रिस्तनिष्ठता, त्या ख्रिस्तासंती कनेक्टेड राहणं, त्या ख्रिस्तासंती सहभागी राहणं, त्या ख्रिस्तासंती आपलं नातं जुळवून ठेवणं, त्या ख्रिस्ताकडून ऐकणं, त्या ख्रिस्ताबद्दल विचार करत राहणं, त्या ख्रिस्ताकडून मार्गदर्शन घेत राहणं, हे आम्ही प्रार्थनेद्वारे करतो. ख्रिस्ती लोकांच्या जीवनाचा श्वास असं प्रार्थनेला म्हटलेलं आहे. प्रार्थना हे देवासंती आमचं संभाषण आहे. आमचं सुख दुःख त्याला सांगणं आहे, आमचा आनंद त्याला सांगणं आहे, आमचं दुःख सुद्धा त्याला सांगणं आहे.
त्याच्या संती आम्ही बोलतो, जसं आम्ही आमच्या आईवडिलांसंती बोलतो, पती पत्नी एक दुसऱ्या संती बोलतात, भाऊ बहीण एक दुसऱ्या संती बोलतात, मित्र एक दुसऱ्या संती बोलतात, त्याप्रमाणे आम्ही प्रभू परमेश्वरासोबत संभाषण करत राहतो, त्याच्या संती बोलत राहतो, त्याच्याशी संवाद साधत राहतो. त्याला आपण प्रार्थना म्हणतो. त्या प्रार्थनेच्या द्वारे, त्या संभाषणाच्या द्वारे देवासंती असलेलं आमचं नातं जे आहे ते आम्ही कायम ठेवत असतो. त्या नात्यामध्ये रोज त्या संभाषणाद्वारे आम्ही वाढत असतो. त्या नात्यामध्ये दररोज आमच्या संभाषणाद्वारे आम्ही घनिष्ठता आणत असतो, मजबूत ते नातं बनवत असतो. आणि म्हणून शिष्यांच्या जीवनामध्ये, जे ख्रिस्ताचे एकनिष्ठ शिष्य आहेत, त्यांच्या जीवनामध्ये प्रार्थनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनाचा तो अविभाज्य घटक आहे प्रियानो. तर पहिली गोष्ट शिष्यांकडून आम्ही हे शिकतो की ते प्रार्थनेमध्ये तत्पर असणारे असे शिष्य आहेत. ते स्वतःच प्रार्थनेमध्ये तत्पर राहत होते असं नव्हे. तुम्ही मागच्या अध्यायामध्ये गेलात आणि 42 वचन जर वाचलं, प्रेषित 2:42, तर त्या ठिकाणी जी सर्व मंडळी आता बनलेली होती, आधी जवळपास 120 लोकांची ती मंडळी आहे. आणि मग पेत्रानं उपदेश केल्यानंतर 3000 लोकांची त्यामध्ये भर पडलेली आहे. आता 3120 लोकांची ही जी मंडळी आहे त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे की ते लोक प्रार्थनेमध्ये तत्पर होते, प्रार्थनेमध्ये तत्पर होते. शिष्य प्रार्थना करणारे होते, पेत्र आणि योहान प्रार्थना करणारे होते. दुसरी गोष्ट आम्हाला यांच्या जीवनामधून शिकायला मिळते ती ही की ते मंदिरात जाण्याबाबत तत्पर होते. मंदिरात बाबत ते तत्पर होते. प्रार्थनेच्या वेळेस 3ऱ्या प्रहरी वरती मंदिरात जात होते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की वरती जात होते म्हणजे ढगात जात होते का? नाही. जे यरुशलेमेचं मंदिर होतं त्या मंदिराची रचना जी आहे अशी वरती आहे, डोंगरावरती ती होती. आणि म्हणून तुम्ही या मंदिराकडं यरुशलेमेच्या कोणत्याही दिशेने आलात तर तुम्हाला वर जावं लागत होतं. म्हणून या ठिकाणी शब्दप्रयोग आहे की वरती, मंदिराकडे वरती, मंदिरास वरती ते जात होते. चढून त्या ठिकाणी त्यांना जावं लागत असे. आजही तुम्ही यरुशलेमेची रचना बघा आणि ज्या ठिकाणी ती मंदिराचं जागा होती ती जर बघितली तर लक्षात येईल की भौगोलिकरित्या ती वरती आहे. तर मंदिराकडं वरती प्रार्थनेच्या वेळेस 3ऱ्या प्रहरी म्हणजे दुपारी 3 वाजता, 3ऱ्या प्रहरी म्हणजे दुपारी 3 वाजता, 9वा तास त्याला म्हणत असत. पहिला तास त्यांचा 6 वाजता असे आणि 9वा तास म्हणजे 3ऱ्या प्रहरी. पहिला प्रहर 6 ते 9, दुसरा प्रहर 9 ते 12, तिसरा प्रहर 12 ते 3. 3ऱ्या प्रहरी ह्या ठिकाणी 3रा प्रहर संपायला आलेला असताना ते त्या ठिकाणी प्रार्थनेला जात असताना दिसतात. पण कुठं जात होते प्रार्थनेत? ते त्यांच्या माडीवरच्या खोलीमध्ये प्रार्थना करत होते का? हो. त्या ठिकाणी प्रार्थना करण्यामध्ये तत्पर होते का? हो. ते एक दुसऱ्यांच्या घरी जाऊन प्रार्थना करत असत का? हो. परंतु ते मंदिरामध्ये जाण्याबद्दल एकनिष्ठ होते. जे ख्रिस्ताचे शिष्य आहेत त्यांना ज्या ठिकाणी देवाचे भक्त सहभागिता करण्याकरता येतात, ज्या ठिकाणी ख्रिस्ताचे शिष्य त्याच्याशी सहभागिता करण्याकरता येतात, त्या ठिकाणी जायला आवडतं, त्या ठिकाणी एकत्र यायला त्यांना आवडतं, त्या ठिकाणी येऊन सहभागितेद्वारे प्रफुल्लित होणं त्यांना आवडतं, त्या ठिकाणी येऊन सहभागितेद्वारे आनंद प्राप्त करणं त्यांना आवडतं, त्या ठिकाणी येऊन एक दुसऱ्याला सलाम करणं, एक दुसऱ्याला शांती असो म्हणणं, एक दुसऱ्याचे सुखदुःख विचारणं, एक दुसऱ्याच्या संगती एकत्र येऊन आराधना करणं, एक दुसऱ्याच्या संगती एकत्र येऊन आमच्या विनंत्या परमेश्वराला सादर करणं, एक दुसऱ्याच्या संगती येऊन एकत्रितरित्या एक शरीर ह्या नात्यानं देवाचं वचन ऐकणं, ह्यामध्ये ख्रिस्तनिष्ठ शिष्यांना आनंद असतो. आणि नेमकं तेच करत असताना या ठिकाणी योहान आणि पेत्र आम्हाला दिसत आहेत. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त शारीरिक स्वरूपामध्ये पृथ्वीच्या पाठीवर या शिष्यांच्या संती फिरत असे, या गावावरून त्या गावात जात असे, तेव्हा त्या ख्रिस्ताच्या शरीरासंती हे सदैव जुळलेले आहेत असं आम्हाला दिसतं.
त्या ख्रिस्ताच्या शरीराला त्यांनी सोडलेलं नाही असं आम्हाला दिसतं. आणि तसंच जेव्हा आम्हाला आता ख्रिस्ताचं शरीर मानण्यात येत आहे, तेव्हा या शरीरामध्ये एकत्र येण्याबद्दल ते लंगडी कारणं सांगत नसत, या शरीराला जुळून राहण्याबद्दल ते लंगडी कारणं सांगत नसत, सबबी सांगत नसत. ते त्या ठिकाणी एकत्र येण्याबद्दल तत्पर होते, वारंवार त्या ठिकाणी येत होते. या मंदिराला येण्याबाबत त्यांच्या जीवनामध्ये सातत्य आहे असं आम्हाला दिसून येतं. आणि ते तुमच्या आणि माझ्या जीवनामधून दिसून यावं, व्यक्त व्हावं. तर अशा रीतीनं हे दोन वैशिष्ट्यपूर्ण बाबी आपण या शिष्यांबद्दल बघत आहोत, पेत्र आणि योहान. मी एक संदेश ऐकत होतो आणि त्या संदेशामध्ये उपदेशक असे म्हणतात की पेत्र आणि योहान यांचा स्वभाव वेगळा वेगळा होता. पेत्र अतिशय बोलका आणि लगेच कृती करणारा होता. योहान मात्र शांत स्वभावाचा होता, तो विचारी होता, त्याला लिखाण काम करायला आवडतं असं आपल्याला दिसून येत. अभ्यासू प्रवृत्तीचा तो व्यक्ती आहे. भळभळ बोलणं त्याला जमत नाही, शांततेनं मागे राहून निरीक्षण करून व्यवस्थित अर्थ लावणे अशा प्रकारे त्याचा अर्थ होता. योहान शुभवर्तमान 21व्या अध्यायामध्ये हाच योहान प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागं जेव्हा चालत आहे तेव्हा पेत्र मागे वळून म्हणतो, अरे हा कशाला मागं येत आहे? प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की अरे त्याचं तुला काय, मी परत येईपर्यंत त्याने असावं अशी माझी इच्छा असेल तर त्याचे तुला काय, हा तोच योहान आहे असं आम्हाला दिसतं. जेव्हा मरियेनं जाऊन सांगितलं की अरे बाबा कबर रिकामी आहे, येशू ख्रिस्ताचं शरीर गायब आहे, सापडत नाही आहे, तेव्हा दोन शिष्य पळत त्या कबरेकडे गेलेले आपल्याला दिसतात. एक शिष्य धावत जाऊन आधी पोहोचला होता, तो कोण होता? योहान होता. पण तो दाराशीच, त्या कबरेच्या दाराशीच उभा राहून तिथून ओनून बघत होता आतमध्ये काय दिसतं. पण पेत्रा मागून आला, तो हळू पळत आला आणि तो आल्याबरोबर धाडधाड धाडधाड एकदम त्या कबरेमध्ये घुसलेला आपल्याला दिसतो, शिरलेला दिसतो. त्या ठिकाणी त्यानं जाऊन पाहिलेलं आहे की ते येशूच्या शरीराला जे वस्त्र गुंडाळलेले होते ते त्या ठिकाणी घडी करून ठेवलेले आहेत वगैरे वगैरे. आणि मग नंतर त्यांनी विश्वास ठेवला असं म्हटलं. या दोघांच्या स्वभावामध्ये आपल्याला फरक असलेला दिसतो. मात्र आता पवित्र आत्मा आल्यानंतर, पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरल्यानंतर त्यांचं वागणं, बोलणं, त्यांचं जगणं हे वेगळं झालेलं आहे असं आम्हाला दिसतं. त्यांनी त्यांच्या मधले जे मतभेद आहेत, विचारांमधले किंवा स्वभावांमधले किंवा व्यक्तिमत्वामधले फरक जे आहेत ते बाजूला ठेवलेले आहेत आणि आता ते ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करून आहेत. आमेन. तुम्ही आणि मी ख्रिस्ताचे एकनिष्ठ शिष्य या नात्यानं जेव्हा मंदिरासंती जुळलेले आहोत, जेव्हा येशूच्या शरीरासंती जुळलेले आहोत, तेव्हा आमची येशू संती असणारी एकनिष्ठता जी आहे ती आम्हाला आमच्या स्वभावांच्या वेगळेपणाला बाजूला ठेवायला लावते आणि आम्हाला एकत्रितरित्या जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते करायला लावते. आमेन. आता काय झालं, हे त्या मंदिराला जात आहेत, प्रार्थना करणारे होते का ते? हो, प्रार्थना करण्यासाठी, आराधना करण्यासाठी, देवाची भक्ती करण्यासाठी ते मंदिरामध्ये जात होते का? काय म्हटलेलं आहे 3ऱ्या वचनात, पल्लवी 2ऱ्या वचनात, ते मंदिरात जात होते का? हो. या ठिकाणी आपण बघू, तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. आता या पांगळ्या व्यक्तीवरती थोडा वेळ आपण लक्ष केंद्रित करूया. 2 गोष्टी आपण बघितल्या शिष्यांबद्दल. पहिली गोष्ट, ते प्रार्थना करणारे होते. दुसरी गोष्ट, ते मंदिराला जाण्याबद्दल तत्पर होते. तिसरी गोष्ट, आता जे ख्रिस्तनिष्ठ शिष्य असतात ते काय करतात त्याच्याकडं मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. त्यांना त्या ठिकाणी एक पांगळा माणूस दिसलेला आहे. आता या पांगळ्या मनुष्याबद्दल काही वैशिष्ट्य आपण लक्षात घेऊ. बायबल आपलं उघडं आपण ठेवूया आणि बायबलमध्ये काय काय या पांगळ्या माणसाबद्दल सांगितलेलं आहे त्याच्याकडे आपण बघूया. पहिली गोष्ट सांगितलेली आहे की हा जन्मापासून पांगळा आहे. कधीपासून पांगळा होता? पांगळा होता म्हणजे काय, त्याचं स्पष्टीकरण खाली आपल्याला दिलेलं आहे. पांगळा म्हणजे त्याची पावले आणि घोटे याच्यामध्ये ताकद नव्हती. पावलं म्हणजे त्याचा पायाचा जो पंजा आहे त्या पंजामध्ये ताकद नव्हती. घोटे म्हणजे पायाला जो घोटा असतो, हा उजव्या बाजूला जर तुमचा पाय आहे
हा जो भाग आहे इकडचा त्याला घोटा म्हणतात. त्या घोट्यात बळ नव्हतं, शक्ती नव्हती, म्हणजे तो स्वतः चालू फिरू शकत नव्हता. तो इतरांवरती अवलंबून असलेला असा व्यक्ती होता. तर पहिली गोष्ट, कधीपासून पांगळा आहे? जन्मापासून. तो जन्मापासून कधी उभा राहिलेलाच नाही. तो जन्मापासून त्याच्या पायात शक्तीच नाही असल्या प्रकारचा हा माणूस आहे. दुसरी गोष्ट त्याच्याबद्दल सांगितलेली आहे, मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत. त्याला स्वतः चालता येत नव्हतं म्हणून दुसरे लोक त्याला उचलायचे आणि कदाचित त्याच्या घरून किंवा जिथे कुठे तो राहत असेल तिथून त्याला उचलून या सुंदर नावाच्या फाटकाजवळ, दरवाजाजवळ ते आणून त्याला ठेवत असत. त्याला स्वतः त्या ठिकाणी येऊन भीकसुद्धा मागता येत नव्हतं. ज्या ठिकाणी पैसा मिळेल अशा ठिकाणी त्याला स्वतःहून जातासुद्धा येत नव्हतं. त्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागत होतं. लोक उचलून आणून त्याला त्या ठिकाणी ठेवत होते. आणि कशासाठी आणून ठेवत होते? त्या ठिकाणी बसून देवाची स्तुती कर बाबा तू म्हणून आणून ठेवत होते का? त्या ठिकाणी बसून जे मंदिरात येणारे जाणारे आहेत त्यांना वेलकम कर आणि गुड बाय कर याच्यासाठी त्यांना तिथं आणून ठेवलेलं आहे का? नाही. लोक त्याला तिथं भीक मागायला आणून ठेवत होते. लोकांनाही माहित होतं की हा भीक मागायच्या पलीकडे काही करू शकत नाही. कदाचित त्याच्या आईवडिलांनी म्हटलं असतं की याच्याकडे पाहून कदाचित लोक याच्यावर दया करतील म्हणून बसवा याला भीक मागायला, तरी भीक मागून तरी याचं पोट भरेल, उदरनिर्वाह होईल. रस्त्यावर बसलेला आहे. त्याला त्या ठिकाणी आरामशीर ऑफिस चेअर मिळाली होती का? कम्फर्टेबल चेअर, बटन दाबलं की अशी वर होईल आणि मग त्या ठिकाणी पाहिजे तेव्हा त्याला असं रॉकिंग करता येईल, असल्या प्रकार पाहिजे तेव्हा त्याला असं गोल फिरता येईल असली आरामदेह खुर्ची त्याची होती का? नाही. कदाचित एखाद्या दगडावर त्या ठिकाणी त्याला बसवलेलं असेल, कदाचित त्या गदळ गोधड्या त्याच्याजवळ असतील, कदाचित अतिशय वास त्याच्याजवळ कदाचित येत असेल. विचित्र परिस्थिती त्याची त्या ठिकाणी असलेली दिसते. असा हा जन्मापासून पांगळा आहे. जन्मापासून याच्या पावलांमध्ये आणि घोट्यांमध्ये बळ नाही, शक्ती नाही. लोक त्याला भीक मागायला आणून बसत असत. स्वतःहून हा काही करू शकत नाहीये. भीक मागणारा आहे, पैसे दुसऱ्यांकडून घेऊन जीवन जगणारा असा हा व्यक्ती आहे. तुम्ही शास्त्र तुमच्याजवळ आहेत, तुम्ही कृपया जर 4था अध्याय आणि 22वं वचन जर वाचलं कोणी माझ्यासाठी मोठ्याने, तर त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे या माणसाबद्दल ऐका बरं. किती वर्षाचा तो होता म्हटलेला आहे? बरे करण्याचा हा चमत्कार ज्या माणसावर घडला तो माणूस 40 वर्षाहून अधिक वयाचा होता. 41 असेल, 42 असेल, पण 40 वर्षाचा तर नक्कीच हा माणूस होता. म्हणजे किती वर्षापासून भीक मागत होता हा? आता आपल्याला माहित नाही त्याला कितव्या वर्षापासून भीक मागायला तिथं ठेवलेलं आहे, परंतु मला असं वाटतं की त्याच्या आईवडिलांना जड होऊ लागला तेव्हापासून त्याला तिथं कदाचित सोडलं असेल, किंवा त्याचे आईवडील राहिले नसतील आणि लोकांनी त्याला भीक मागायला त्या ठिकाणी ठेवलं असेल. परंतु त्याचं वय लक्षामध्ये येतं आणि आपण असं समजूया की खूप वर्षांपासून याचा एकच व्यवसाय, तो म्हणजे भीक माग. आणि हा रस्त्यावर बसलेला आहे. आणि पेत्र आणि योहान त्या रस्त्यावरून आता मंदिराला जात आहेत, प्रार्थनेकरता जात आहेत, प्रार्थनेच्या वेळेस मंदिरामध्ये जात आहेत. तेव्हा पेत्र तेव्हा त्याने त्यांना भीक मागितली. या पांगळ्या माणसाने त्यांच्याकडे भीक मागितली. आता पेत्र आणि योहान त्याला म्हणू शकले असते, हे बघ गड्या, आता चर्चला चाललो, नाट लावू नको. हा, ते त्याला म्हणू शकले असते, हे पा आता मध्येच नवीन काय काढू नको, तुझं तर हेच आहे, तू इथंच राहणार आहेस, आम्हाला जाऊ दे, देवाची भक्ती करू दे, असं पेत्र आणि योहान त्याला म्हणू शकले असते. पेत्र आणि योहान म्हटले असते, अरे बाबा, ज्या येशूसंती 3.5 वर्ष होतो तो गेला, आता आमचा कोणी वाली नाही राहिला, आता आमच्या डोक्याला ताप तू देऊ नको, शांत बैस, आमच्याजवळ काही नाही, आम्हीच पैसे कपडे बदलून आलो आता. असं काहीतरी ते म्हणू शकले असते. आमच्याकडे पैसे नाही असं ते म्हणू शकले असते. परंतु लक्ष द्या प्रियानो, जे ख्रिस्ताचे एकनिष्ठ शिष्य असतात ते गरजूंच्या गरजांकडे लक्ष देतात, ते गरजू लोकांकडे लक्ष देतात,
त्या गरजू लोकांकडे दुर्लक्ष करत नाहीत, ते गरजू लोकांना हाकलून देत नाहीत, ते गरजू लोकांकडे लक्ष देतात. आणि यांनी त्या गरजू लोकांकडे लक्ष, त्या गरजू व्यक्तीकडे लक्ष द्यायचं ठरवलेलं आहे. त्या गरजू व्यक्तीकडे लक्ष द्यायचं ठरवलेलं आहे. हे पेत्र आणि योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिलं असं म्हटलेलं आहे. त्याच्यापासून नजर चोरली असं म्हटलेलं नाही. अरे यार, हे तर पैसे मागतं, हे जाऊ दे इकडे चला, असं त्यांनी म्हटलेलं नाही. नजर चोरलेली नाही, तर त्याच्याकडे निरखून बघितलेलं आहे. त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्यांनी बघितलेलं आहे. त्याची संपूर्ण परिस्थिती त्यांनी बारकाईनं बघितलेली आहे. काय प्रॉब्लेम याचा आहे, खरी काय गरज याची आहे, नेमकी समस्या याची काय आहे, हे त्याने निरखून बघितलं असं म्हटलेलं आहे. आणि पेत्र त्याला म्हणाला, आमच्याकडे पहा. कदाचित तो पेत्राच्या खिशांकडे बघत असेल. भिकारी कधी खिशात हा हात घालतो, त्याच्या कदाचित हातांकडे बघत असेल. कधी याचे हात त्याच्या खिशामध्ये जातात, किंवा कधी त्याचे हात त्याच्या बटव्यामध्ये किंवा त्याच्या बॅगमध्ये जातात. कधी हा पैसे काढतो आणि कधी हा माझ्या कटोरीत पैसे टाकतो, असं कदाचित तो त्या ठिकाणी वाट बघत असेल. आणि जेव्हा पेत्र त्याला म्हणाला, आमच्याकडे पहा, तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले. जेव्हा पेत्र म्हणाला, आमच्याकडे पहा, तेव्हा पुन्हा त्याची आस वाढलेली आहे, त्याची अपेक्षा वाढलेली आहे. अरे, माझ्याकडे पहा म्हणतात म्हणजे हे काहीतरी आता देतात, बरं मला काहीतरी बघण्यासारखं मला देतात, काहीतरी मी लक्षात घ्यावं असं मोठं डबुलं हे मला देतात, मोठी रक्कम कदाचित हे मला देणार आहेत, अशा अपेक्षेनं त्यानं त्यांच्याकडं बघितलेलं आहे. दुर्लक्ष या माणसाकडं त्यांनी केलेलं नाही. तुम्ही आणि मी जीवनामध्ये अनेक वेळेस प्रार्थनामय जीवन जगण्यावर आमचा खूप जोर असतो. तुमचं आणि माझं जीवन शास्त्र वाचन आणि प्रार्थना झालीच पाहिजे याकडे आमचं फार बारकाईनं लक्ष असतं. चर्च आमचं चुकलं नाही पाहिजे याकडे आमचं फार लक्ष असतं. मात्र चर्चला जाणारे, एकनिष्ठ, प्रार्थनाशील, शास्त्र वाचन करणारे उत्तम ख्रिस्ती लोक या नात्यानं आमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांच्या गरजा मात्र आम्ही बघत नाही, त्या गरजांकडे आम्ही लक्ष देत नाही. देवाची अशी इच्छा आहे की तुम्ही आणि मी आमच्या अवतीभोवतीच्या गरजू लोकांच्या गरजांकडे लक्ष द्यावं. आमेन. हे गरजू लोकांकडे लक्ष देणारे होते. जे ख्रिस्तासंती जुळलेले आहेत ते गरजू लोकांच्या गरजांकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. आमेन. तिसरी गोष्ट, यांनी काय केलेलं आहे, यांनी काय म्हटलेलं आहे. 6वं वचन वाचा कोणतरी माझ्यासाठी. 6वं वचन, 5 आणि 6 वचन वाचा कोणतरी. पेत्र म्हणाला, भाऊ, सोनं रूप पैसा माझ्याजवळ काही नाही, ओके, पण जे आहे ते तुला देतो, जे आहे ते तुला देतो. काय होतं त्याच्याजवळ, पेत्राजवळ काय होतं? ते मध्ये मध्ये रील्स येतात ना, त्याच्यामध्ये 2 ॲक्टर दाखवतात. एक ॲक्टर म्हणतो मेरे पास गाड़ी है, मेरे पास बंगला है, मेरे पास पैसा है, मेरे पास ये है, मेरे पास वो है, तेरे पास क्या है. हां. आणि तो दुसरा ॲक्टर म्हणतो मेरे पास माँ है. इथं पेत्र म्हणतात, अरे मेरे पास सोना नहीं, मेरे पास बंगला नहीं, मेरे पास गाड़ी नहीं, मेरे पास चांदी नहीं, मेरे पास पैसा नहीं, मेरे पास जो है वो मैं देता हूं. तो भिकार म्हटलं असं, तेरे पास क्या है. इश्यू आहे, माझ्याजवळ जे आहे ते तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. काय म्हटलं तो, नीट लक्ष देऊया या शब्दांकडे, या वाक्यांवर थोडं आम्ही वेळ घालवू या ठिकाणी. काय म्हटलंय, वाच, म्हणा माझ्या संती. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. म्हणा सर्वजण मोठ्यानं म्हणूया, नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. म्हणा सर्वजण. आता बघा,
हे नुसतं येशूच्या नावाने म्हटलेलं नाही, या ठिकाणी नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग असं म्हटलेलं आहे. मी एक संदेश ऐकत होतो याच शास्त्र भागावरती, आणि त्यांनी याचं स्पष्टीकरण दिलं. ते म्हटले की नासोरी इथला येशू असं का त्यांनी म्हटलेलं आहे, कारण या नासोरीबद्दल आधी काय सांगितलेलं होतं. नासोरी म्हणजे नासरेताबद्दल आधी काय म्हटलेलं आहे. येशूचा जन्म बेथलेहमेत झालेला होता, मात्र त्याची वाढ ही नासरेतात झालेली आहे. या नासरेतामध्ये लहानचा मोठा तो झालेला आहे, आणि म्हणून नासरेत इथला येशू अशी त्याची ओळख पडलेली आहे. परंतु जगभराला माहीत होतं की नासरेत येथून काही चांगलं निष्पन्न होत नाही. लोकांनी बोलून दाखवलेलं आहे, नासरेतातून काही चांगलं उत्पन्न होऊ शकतं का, कधी काही चांगलं उत्पन्न झालंय का, कधी कुठला संदेष्टा तिथून उत्पन्न झालेला आहे का, कधी कोणता महान देवाचा सेवक त्या ठिकाणून निघालेला आहे काय. ते सर्वसामान्य स्थळ होतं, सर्वसामान्य लोकांचं स्थळ होतं. त्या ठिकाणावरून कधी फार मोठं काही निघलेलं नव्हतं, सर्वसामान्यांचं ठिकाण. आणि या सर्वसामान्यांच्या ठिकाणावरून लहानचा मोठा झालेला येशू जो आहे तोच सर्वसामान्यांच्या गरजांकडे लक्ष देऊ शकतो. आमेन. आपण असं म्हणतो ना की लग्न करत असताना विचारपूस करतात की जे जे मुलं आहेत ते मुली शोधत असताना त्यांचे आईवडील म्हणतात की अरे बाबा ह्यांची पार्श्वभूमी काय आहे, ह्या मुलीला चटके लागलेले माहीत आहेत का, म्हणजे स्वतःच्या हाताने स्वयंपाक करता येतो का, पोळी शेकता येते का, पोळी शेकता शेकता चटके लागलेले आहेत का, नुसतं रेडीमेड पिझ्झा आणि बर्गरच खात सुटलेली आहे. जीवनाचे चटके माहीत आहेत का, पैसे नसल्यावर जे पोटाला चिमटे घ्यावे लागतात ते त्यांना माहीत आहेत का. ज्याला ते माहीत आहे, जो व्यक्ती त्याच्यातून गेलेला आहे, ती व्यक्ती संसार चांगला करू शकेल अशी त्यामागची अपेक्षा असते. ती व्यक्ती सुखादुःखात नवऱ्याच्या संगती टिकून राहील, लढा देईल, कुरकुर करणार नाही, ही समज त्यामागे असते. येशू ख्रिस्त सर्वसाधारण लोकांमध्ये वाढलेला आहे, सर्वसाधारण परिस्थितीमध्ये तो लहानचा मोठा झालेला आहे, सर्वसाधारण ठिकाणावर त्याची वाढ झालेली आहे, सर्वसाधारण लोकांच्या मध्ये तो वाढलेला आहे, आणि म्हणून सर्वसाधारण लोकांच्या सर्वसाधारण गरजा ज्या आहेत त्याकडे तो लक्ष देऊ शकतो. आमेन. आणि म्हणून या ठिकाणी जाणीवपूर्वकरित्या पेत्र आणि योहान म्हणत आहे की ज्या येशू बद्दल तुम्ही असे बोललेले होते की नाही, त्या नासरेत येथल्या पण तुमच्या आणि माझ्या सर्वसाधारण गरजा भागवणाऱ्या येशूच्या नावानं आता मी तुला म्हणतो, उठ आणि चालू लाग. आमेन. तुमचा आणि माझा येशू हा स्वतः सर्वसाधारण लोकांकडे लक्ष देणार आहे, आणि तुमची आणि माझी जी भूक आहे की नाही जगाच्या टॉपवरती जाऊन बसण्याची आणि जगाला तुम्ही सगळे आमच्या खाली आहे असं म्हणण्याची, मला तुम्हाला दुःखाची बातमी देऊ द्या. देवाची इच्छा तुम्ही टॉपवर जाऊ नये अशी अजिबात नाही, मात्र सर्वसाधारण लोकांकडे दुर्लक्ष करू नये ही त्याची इच्छा आहे, ही त्याची इच्छा आहे. म्हणून 4 पैसे हाती आले का हवेत जगायला लागू नका, अवतीभोवती लक्ष द्या. 2 पैसे लेकरं कमवायला लागले की हजारोच्या लाखोच्या नुसत्या गप्पा मारू नका, अवतीभोवतीच्या लोकांकडे लक्ष द्या, गरजांकडे लक्ष द्या. चालवायला गाडी भेटली की रस्त्यावर चालणाऱ्याचा त्या तुच्छ मानू नका, लक्ष द्या. ख्रिस्तनिष्ठ शिष्य जे आहेत ते सर्वसामान्यांच्या गरजांकडे लक्ष देतात आणि त्यांची गरज सुद्धा भागवतात. यांनी गरज भागवलेली आहे. दुसरा भाग यामध्ये या वाक्यामध्ये आहे. नासोरी हा भाग का आलेला आहे हे आम्ही समजून घेतलं, पण आता नाव त्याचं नाव काय आहे. येशू ख्रिस्ताच्या नावाने, येशू या नावासंती सामर्थ्य जुळलेलं आहे. जे यहुदी संस्कृती आहे त्या यहुदी संस्कृतीमध्ये प्रत्येक नावाला अर्थ आहे.
खरं बघू जाता आमच्याही संस्कृतीमध्ये प्रत्येक नावाला अर्थ आहे. राजीव तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही, परंतु माझ्या नावाला अर्थ आहे. काय नावाला अर्थ आहे सांगा बरं? माझ्या नावाचा अर्थ काय सांगा? यंगड साहेबाचा मोठा पोरगा. नाही, तो अर्थ नाही आहे. राजीव या नावाला अर्थ आहे निळं कमळ. हे मलाही माहीत नव्हतं, डिक्शनरी शोधल्यावर समजलं की माझ्या नावाला अर्थ आहे म्हणून. तसे तुमचे नावं असतील, त्या नावाला अर्थ आहेत. पवित्र शास्त्रातील लोकांच्या नावाला अर्थ होते. येशू म्हणजे सुटका करणारा. परंतु त्या नावाला, येशूच्या नावाला फक्त अर्थच नाही तर येशूच्या नावासोबत सामर्थ्य सुद्धा जुळलेलं आहे. आमेन. आणि त्या नावासोबत देवानं सामर्थ्य जोडलेलं आहे. त्याने असं म्हटलेलं नाही की अमुक अमुक बाबाच्या नावाने तुला सांगतो उठण चालू लाग. नाही, त्याने असं म्हटलेलं नाही की पावलाच्या नावात सांगतो उठ आणि चालू लाग. काल तो संदेश ऐकत असताना ते उपदेशक मला खूप प्रेरणा देत होते. त्यांनी बायबलच्या अनेक चरित्रांची नावं घेतले आणि ते म्हटले की ते मोशेच्या नावाने म्हटलं नाही, तो यहोशुवाच्या नावाने म्हटलं नाही, तो दाविदाच्या नावाने म्हटलं नाही, तो योहानाच्या नावाने म्हटलं नाही, किंवा तो अजून दुसऱ्या कोणाच्या नावाने म्हटलेला नाही. तो त्या ठिकाणी स्पेसिफिकली नेमकं नाव त्यानं घेतलेलं आहे, येशूचं नाव. कोण आहे हा येशू? हा येशू जगाचा उद्धार करणार आहे. हा येशू जगाचं तारण करणार आहे. हा येशू जगाच्या गरजा भागवणार आहे. हा येशू तुमच्या आणि माझ्या जीवनामधल्या अदृश्य विनंत्या समजून त्याचं उत्तर देणारा देव आहे. आमेन. तो सामर्थ्यशाली देव आहे. त्याच्याबद्दल देवाचं वचन असं म्हणतं की त्याच्या समोर प्रत्येक गुडघा टेकेल, त्याच्या समोर प्रत्येक जिव्हा कबूल करेल की तो ख्रिस्त प्रभू आहे. आमेन. त्याच्या नावात सामर्थ्य होतं. ते त्या ठिकाणी हे सुद्धा सांगत आहेत की बाबा आमच्यात काही सामर्थ्य नाही, येशूच्या सामर्थ्यानं तू बरा हो असं आम्ही म्हणत आहे. येशूच्या नावात जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याने तू बरा हो असं ते म्हणत आहे. मला फार अडचण जाते जेव्हा मी लोकांना अशी प्रार्थना करताना बघतो की मी सांगतो निघून जा, मी सांगतो असं कर, मी सांगतो तसं कर. मला त्या प्रार्थना पचतच नाही. मी शुद्ध करतो. तो मी कोण शुद्ध करणार आहे? आम्ही सर्वच अशुद्ध आहोत. मी हे इथं लावतो, तो मी कोण लावणार आहे? तुमच्या तोंडात काय सामर्थ्य आहे? काही सामर्थ्य नाही आमच्या मुखामध्ये. प्रियानो, सामर्थ्य येशूमध्ये आहे, येशूच्या नावामध्ये आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या प्रार्थनांमध्ये नेहमी हा शब्द प्रयोग करावा की प्रभू तुझी इच्छा असल्यास असे कर. पेत्र दुसऱ्या शब्दांमध्ये तेच म्हणत आहे, आमच्यात काही सामर्थ्य नाही. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावाला आणि त्या सामर्थ्याला विनंती करतो की तू उभं राहावंस, तुला त्यानं शक्ती द्यावी. हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे. हे आम्ही समजून घ्यावं. येशू पावलाय का तुम्ही? येशू तुमच्या जीवनात आहे का? मग तुम्हाला गरजा भागवायला लागेल. गरजा भागवायला तो मदत करेल, शिकवेल. पुढं काय केलं त्याने माहित आहे? पुढं काय केलं माहित आहे? आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले. त्याने त्याचा, आता समजा सचिन पाळक साहेब या ठिकाणी आहेत, त्या उजवा हात धरलेला आहे. नुसतंच म्हटलेलं नाही येशूच्या नावाने सांगतो उठ आणि चालू लाग. नाही, त्याने त्याला हात दिलेला आहे, उजवा हात, आणि त्याला उठवलेलं आहे. आमेन. कोण आहे हा उठवणारा माहित आहे? नाही, हात देणारा कोण आहे या ठिकाणी? हा तोच पेत्र आहे जो येशूला म्हणाला होता तू जर प्रभू आहेस तर मला पाण्यावर चालायची आज्ञा कर. आणि तो चालू लागला आणि इकडची तिकडची हवा बघून बुडू लागला, घाबरला. तेव्हा तो म्हणाला प्रभूजी मरतो, वाचवा, बुडतो, वाचवा. तेव्हा ज्याला येशूनं हात धरून वर उचललेला आहे
तोच हा पेत्र आहे. तुम्ही आणि मी जर येशूनं हात धरून वर उचललेले आहोत, तर आम्ही सुद्धा इतरांचे हात धरून वर उचलणारे असलं पाहिजे. आम्ही सुद्धा इतरांच्या हाताला धरून त्यांची गरज भागवणारे असावेत, ही प्रभूला अपेक्षा आहे. आमेन. प्रभूची इच्छा आहे की आम्ही सुद्धा कृती करावी. आणि मग काय झालंय, सामर्थ्य देणारा तर प्रभू आहे. यानं फक्त त्याला मदत केलेली आहे, त्याच्या विश्वासाला बळकटी देण्यासाठी. अरे तू खरंच उठू शकतोस. कल्पना करा, 40 वर्षापासून जो चाललेलाच नाही, 40 वर्षापासून ज्याला चालणं माहीतच नाही, आईच्या उदरातून निघला तेव्हापासून त्यानं त्याच्या पायामध्ये शक्तीच आलेली नाही, त्या माणसाला म्हणायचं की चालू लाग, उठ आणि चालू लाग. त्या भिकाऱ्यालाही माहीत नव्हतं की असं काही आपल्याला भेटणार आहे. पण त्याची खरी गरज काय ही शिष्यांनी ओळखलेली आहे. आणि त्याला उत्तेजन देण्यासाठी, त्याचा विश्वास वाढवण्यासाठी त्या पेत्रानं त्याला हात दिलेला आहे आपला, आणि त्याला हात देऊन उठवलेला आहे. काय म्हणतं वचन बघा, तेव्हा त्याची पावले व त्याचे घोटे यात तत्काळ बळ आले. मला तुम्हाला सांगू द्या प्रियानं, तुमच्या हातांमध्ये गरजू लोकांना बळ देण्याचं सामर्थ्य आहे. तुमच्या हातांमध्ये जे गरजू लोक आहेत त्यांना येशूवर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहन देण्याची क्षमता आहे. म्हणून देऊया हात, हात लांब करूया. आम्हाला स्फुरत नाही, दुसऱ्याला कसं द्यावं. एक गोष्ट आहे, मी नंतर कधीतरी सांगेल. त्या ठिकाणचे ते लोक म्हणतात की ज्या दिवशी तुम्हाला खाण्यास भाकर आहे, त्या दिवशी तुम्हाला कोणाला तरी काहीतरी देण्यासाठी तुमच्याजवळ आहे. तुम्हाला खायला स्वतःसाठी जर भाकर आहे, तुम्हाला खायला स्वतःसाठी जर अन्न आहे, मग कोणाला तरी काहीतरी देण्याकरता तुमच्याजवळ निश्चित आहे. तुमच्याजवळ निश्चित आहे. म्हणून असं म्हणू नये की आम्ही गरीब, आमच्याजवळ काही नाही. आमच्याजवळ आहे. खायला भाकर जर आहे तर मग आमच्याजवळ द्यायला आहे. आमेन. खरी गरज ओळखून आम्हाला द्यावं लागेल. तात्काळ बळ आलं, लगेच बळ आलं. कल्पना करा बरं, लगेच बळ त्याच्या पायामध्ये आलेलं असत. लहानपणापासून, जन्मापासून त्याला चालता येत नाही, फिरता येत नाही, ते कधी उभा राहिलेला नाही. आणि काय म्हटलेलं आहे माहिती आहे का, तो उडी मारून उभा राहिला. तो असा तसा उभा राहिला का नाही, ती इलेक्ट्रिकचा शॉक लागल्याबरोबर कसं असेल, खडकन झाला असेल पाय त्याचा, नाही. त्या पेत्रानं त्याचे हात असे धरल्याबरोबर खाली तो असा बसलेला असेल, टपकन असा उभा राहिला असेल, खडाल कडून. तुम्ही ते सुटकेसचे कधी हे उघडले का, नॉब्स? हां, कसे उघडतात ते? असं ते बटन दाबल्यावर खडकन उघडतात, बरोबर. तसं त्याच्या पायांमध्ये जणू काही इलेक्ट्रिसिटी आलेली आहे, विद्युलता चमकले त्याच्या पायांमध्ये. त्याच्या तात्काळ बळ आलं असं म्हटलं, खडाल करून बळ आलं असं म्हटलेलं आहे. आमेन. कोण कारणीभूत होतं त्याच्यासाठी? एकनिष्ठ ख्रिस्ताचे शिष्य. तुम्ही आणि मी कोणाच्या तरी जीवनामध्ये असं तात्काळ बळ आणणारे होऊ शकतो. म्हणा आमेन, म्हणा आमेन. अरे काय असं मरगळल्यासारखं आमेन म्हणतं. तुमचं आमेनच एवढं ढिल्लं आहे तर कोणामध्ये तात्काळ बळ कुठून येणार आहे? जोराने म्हणे आमेन. असं बाळूभाऊ आणि आम्ही रात्रभर नट उघडत बसलो होतो. तो काही सकाळी 5:30 वाजता उघडलं. परंतु या ठिकाणी तसं काही झालेलं नाही बाळूभाऊ, नाही का? बटन दाबल्याबरोबर फाटकन उघडलेलं. इकडं कसं ते बटन दाबल्याबरोबर ह्याच्यामध्ये आवाज येऊ लागलेला आहे, तसं तात्काळ बळ त्याच्यामध्ये आलं. उडी मारून उभा राहिला, चालू लागला, आणि तो चालत उड्या मारत देवाची स्तुती करत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. आपण आधी 4 गोष्टी बघितल्या होत्या. पहिली गोष्ट, ख्रिस्ताचे एकनिष्ठ शिष्य हे प्रार्थना करण्यात तत्पर असतात. दुसरी गोष्ट, ख्रिस्ताचे एकनिष्ठ शिष्य हे मंदिराला जाण्यात एकनिष्ठ असतात. तिसरी गोष्ट, ते गरजूंकडे लक्ष देणारे असतात. चौथी गोष्ट, ते गरजूंच्या गरजा भागवतात. आता 5वी गोष्ट, याची गरज भागली का? हो. पैसा ही त्याची गरज होती का? नाही. पाय ही त्याची गरज होती.
चालणं ही त्याची गरज होती, उड्या मारणं ही त्याची गरज होती, पूर्ण होणं ही त्याची गरज होती, आणि ती गरज शिष्यांनी भागवलेली आहे. आमेन. मग शिष्य काय म्हणाले त्याला, आता जरा चालून फिरून भीक मागा. या गेटमधून कधी त्या गेटमध्ये जात जा, कधी त्या गेटमध्ये जात जा, असे पाय झटकू झटकू भीक माग. मी बरा झालं व माय देव मले, माय तांगडीत बळ आलं द्या मला, असं करून भीक माग, मग लोक देतील. असं का? असं का नाही. काय झालेलं आहे, हा उडी मारून उभा राहिलेला आहे, चालू लागलेला आहे, चालत आणि उड्या मारत देवाची स्तुती करू लागलेला आहे. आणि त्यांच्या बरोबर काय म्हटलंय, काय म्हणतं 8वं वचन, त्यांच्या बरोबर कुठे गेला, त्यांच्या बरोबर डॉक्टरकडे गेला. मी बरा झालो का नाही पहा डॉक्टर साहेब, डॉक्टरकडे गेला नाही, मंदिरात गेला. हे कुठं चालले होते, मंदिरामध्ये जात होते, आणि जाता जाता देवानं त्यांच्याकडून काम करून घेतलेलं आहे, आणि काम करून ज्याची गरज भागवलेली आहे त्याला देवाचं गौरव करायला लावतात. ख्रिस्ताचे एकनिष्ठ शिष्य जे आहेत ते ज्याची गरज ते भागवतात त्याला देवाचं गौरव करायला लावतात. आमेन. त्याचे पाय मंदिराकडे वळतात. आमेन. देवाचं गौरव त्याला करायला लावलेला आहे. तुम्ही आणि मी लोकांच्या जीवनाला जेव्हा स्पर्श करतो, त्यांच्या गरजा जेव्हा भागतात, ते देवाचं गौरव करतील. देवाचं गौरव करायला त्यांना आपण लावूया. 5 गोष्टी बघितल्या. 6वी गोष्ट, कुठं घेऊन गेले, कुठं घेऊन गेलेले आहेत, येशूच्या मंदिराकडे नेऊन त्यांनी स्तुती करायला लावलेली आहे. येशूच्या मंदिरात जाऊन काय करत होता तो, देवाची स्तुती करत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला. सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिलं. कुठे स्तुती करत आहे, गेटच्या बाहेर उभा राहून भीक मागणारा आता मंदिरात उभा राहून देवाची स्तुती करत आहे. आमेन. कोणामुळे, ख्रिस्ताच्या एकनिष्ठ शिष्यांमुळे. आणि शेवटली आणि 7वी गोष्ट जी आहे, या ख्रिस्ताच्या एकनिष्ठ शिष्यांनी त्याला साक्ष बनवलंय. आता या ख्रिस्ताच्या एकनिष्ठ शिष्यांनी आता त्याला साक्ष बनवलेला आहे. तो त्या ठिकाणी जाऊन साक्ष बनलेला आहे. आमेन. मंदिरामध्ये जाऊन उड्या मारून नाचून तो साक्ष बनलेला आहे. 10वं वचन असं म्हणतं, 9वं वचन असं म्हणतं, लोकांनी त्याला चालताना पाहिलं, लोकांनी त्याला देवाची स्तुती करताना पाहिलं. पुढं असं म्हटलेलं आहे, मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच हे त्यांनी ओळखलं. तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडून आले त्यावरून त्यांना फार विस्मय वाटला. आमेन. विस्मित ते झाले. त्यांना समजेना आता काय घडलेलं आहे. आश्चर्यचकित ते झालेले आहेत. प्रिया, त्यांनाही त्या ठिकाणी देवाचं गौरव करावं लागलेलं आहे. आणि हा अध्याय आणि त्याच्या पुढचा अध्याय जर तुम्ही वाचत राहिले तर तुमच्या लक्षामध्ये येईल की पुढं लोकांनी त्याला त्रास दिलेला आहे, लोकांनी त्याला प्रश्न विचारलेले आहेत, लोकांनी पेत्राला आणि योहानाला सुद्धा त्या ठिकाणी त्रास दिलेला आहे, यालाही त्रास दिलेला आहे, आणि त्यांना अटकसुद्धा केलेली आहे, सकाळपर्यंत चौकीमध्ये ठेवलेलं आहे. परंतु 4था अध्याय आणि 4थं वचन काय म्हणतं, वाचावर. 4था अध्याय आणि 4थं वचन काय म्हणतं बघा. ह्या लंगड्या माणसानं बरं होऊन देवाच्या मंदिरात जाऊन स्तुती केल्यावर त्याला त्रास झाला. लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. योहानाला, पेत्राला सुद्धा त्या ठिकाणी त्रास दिलेला आहे, अटक केलेली आहे, सकाळपर्यंत चौकीत ठेवलेलं आहे.
परंतु त्या कालावधीमध्ये जे वचन गाजवल्या गेलेलं आहे, या पुरुषाच्या कारणामुळं जे वचन गाजवल्या गेलेलं आहे, त्याच्यामुळं 5,000 लोक प्रभूकडे आलेले आहेत. आमेन. तुम्ही कल्पना करू शकता का की ह्या लोकांनी सहज चर्चला जाता जाता एका माणसाची गरज भागवली आणि त्याचा परिणाम 5,000 लोक प्रभूमध्ये येण्यामध्ये होतो. विचार करा. तुम्हाला माहीत नाही, तुम्ही एखाद्याची गरज येशूच्या नावामध्ये जेव्हा भागवता त्याचा परिणाम कसा होईल तुम्हाला माहीत नाही. देव हजारोंचं तारण तुमच्या त्या एका मदतीच्या हातामुळं करू शकतो. आमेन. म्हणून चिकटपणा सोडूया. आमच्याजवळ नाही आहे, नाही 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 नाही, तेच कँग 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 सतत म्हणत राहणं सोडून देऊया. आपण आहे आमच्याजवळ, द्यायला सुरुवात करूया. गरजा बघायला सुरुवात करूया. अवतीभोवतीच्या लोकांच्या गरजा बघायला सुरुवात करूया. प्रभूला द्यायला सुरुवात करूया आणि प्रभू त्याचा उपयोग कसा करतो हे तुम्ही तुमच्या डोळ्याने बघू शकाल. पेत्राने योहानाला वाटलं असेल का उगीच बरं केलं झालं 5,000 लोक आले ख्रिस्ताकडं, असं वाटलं असेल का त्यांना? नाही. त्यांनी किती स्तुती केली असेल प्रभू परमेश्वराची की प्रभू तुझं नावाचं गौरव असो, तुझी स्तुती असो, तू जे आम्हाला करायला लावलंस ते आम्ही केलं आणि त्याचा हा अद्भुत परिणाम तू करून घेतलेला आहेस. तुझी स्तुती असो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आणि धन्यवाद असो. प्रभू करो तुम्हाला ख्रिस्ताचे एकनिष्ठ शिष्य बनवो आणि असे एकनिष्ठ शिष्य बनवो जे तुमच्या संपर्कात येणाऱ्यांना सुद्धा ख्रिस्ताचे एकनिष्ठ शिष्य बनण्यास मदत करतात.